इकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातली मोठी अपडेट आहे। या विलीनीकरणाबाबत मला आधीच माहिती होती असं पहिल्यांदाच सुनील तटकरेंनी मान्य केलंय। एबीपी माझाच्या पॉडकास्टमध्ये तटकरेंनी हे जाहीर वक्तव्य केलं। मात्र आपला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला कधीच विरोध नव्हता असंही तटकरे म्हणाले। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सातत्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विलीनीकरणाबाबत बोलताना दिसून आले। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सातत्याने विलीनीकरणासंदर्भात विचारलं असता सावध भूमिका घेतलेली। आता तटकरेंनी विलीनीकरणाबाबत माहिती असल्याचं पहिल्यांदाच मान्य केलं। दादांचा शव ज्या वेळेला अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये सर्व पोस्टमॉर्टमची प्रक्रिया करून आणलं पहिल्या दिवशी, अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी झाले। त्या पहिल्या दिवशीच काही जबाबदार नेत्यांनी मुलाखती दिल्या की दादांची अंतिम इच्छा होती विलीनीकरणाची, विलीनीकरण टप्प्यात आलेलं होतं, या तारखेला विलीनीकरण होणार होतं। आणि मग एक सो कॉल तो एक व्हिडिओ तो नंतर दादा त्या बैठकीला बसलेत आणि ते सगळे आहेत असा तो झाला। सलग 2 दिवस त्या मुलाखती चालू राहिल्या। आम्ही तर सगळे हादरलेलो होतो मनातून सर्व अर्थाने। म्हणजे पहिला दिवस तसा, दुसरा दिवस अंत्यसंस्काराचा। त्यामुळे मी तर मीडियाच्या पुढे बोलण्याच्या मानसिकतेमध्येच नव्हतो। बोललो असतो तर अशुतभान आवरलाच नसता आणि बोलताही आलं नसतं। तर त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ते सुरू झालं याचा अर्थ लगेचच लक्षात आला, राजकीय अर्थ, की नाही आता याचा काही ना काहीतरी घडत आहे। आणि मग त्याच वेळेला म्हणजे काय काय घडतंय, म्हणजे त्याचं राजकीय विश्लेषण तुमचं राजकीय काय? विश्लेषण असं आहे की विलीनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलीनीकरण थांबलं तर आता विलीनीकरण नंतर होईल, याचा आता विलीनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो। आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही, मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच। दादाने सांगितली होती, आता कोणी काय म्हणेल मला माहिती होतं की नाही। दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सातत्याने राष्ट्रवादीवर आरोपांची तोफ डागणं सुरू आहे। 28 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीदरम्यान पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आल्याचा खळबळजनक दावा शरद पवारांचे नेते शशिकांत शिंदेंनी केलाय। अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेल पक्षाच्या घटनेतनं काढले गेल्याचा आरोप करण्यात आला। मात्र आता राष्ट्रवादीने सगळे आरोप फेटाळून लावले। पक्षाच्या बदनामीसाठी पेड कॅम्पेन सुरू असल्याचा गंभीर आरोप तटकरेंनी रोहित पवारांवर केला। माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं। तर सूरज चव्हाणांनी रोहित पवारांनी पक्षाच्या बदनामीसाठी 5 कोटी मोजल्याचा घणाघाती आरोप केला। एक पत्र अजितदादांच्या पक्षाकडनं हे इलेक्शन कमिशनला देण्यात आलं। त्याच्यामध्ये सह्या कोणाकोणाच्या आहेत? प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव, की त्यांचे जे कॉन्स्टिट्यूशन आहे, एक प्रत्येक पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन असतं, हे बदलण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये जे कार्याध्यक्ष असतील, नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट, यांना पक्षाचे पूर्ण अधिकार त्या ठिकाणी दिले जातील। तर रोहित पवारांकडून राष्ट्रवादीच्या बदनामीचा प्रयत्न सुरू आहे आणि पक्षाच्या बदनामीसाठी त्यांनी एजन्सीला 5 कोटी दिले तसा गंभीर आरोप राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केला। तुतारी गटाचं जेवढं स्वतःच्या पक्षावर लक्ष नाही तेवढं लक्ष हे आमच्या पक्षावरती आणि आमच्या पक्षातल्या नेत्यावरती आहे। सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट कशी पडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम कसा होईल, यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। आम्हाला एक माहिती अशी भेटलेली आहे की रोहित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बदनाम करण्यासाठी 5 कोटी रुपयाचं पॅकेज हे एका एजन्सीला दिलेलं आहे। पक्षातील पदाधिकाऱ्याला पगार देऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती खोटा आरोप करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेमणुका केलेल्या आहेत। जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा अडचणीत येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा कशी मलिन होईल, यासाठी सातत्यानं प्रयत्न रोहित दादांच्या टीमकडनं केला जातोय। माझं त्या टीमला एवढंच सांगणं आहे, जितकं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावरती देताय तितकंच लक्ष तुम्ही तुमच्या आमदारावरती द्या, तुम्ही तितकंच लक्ष तुमच्या खासदारावरती द्या। आज तुमचे मोहोळचे आमदार कुठल्या पक्षाच्या नेत्याचं बॅनर लावून त्या ठिकाणी कार्यक्रम घेतात हे तुम्ही पाहावं। सोलापूर
जिल्ह्यामधले तुमचे आमदार, तुमचे खासदार कुठल्या पक्षाच्या नेत्याच्या बॅनर खाली काम करतायत हे सुद्धा तुम्ही पाहावं आणि मग आमच्या नेत्यावरती बोलावं. आमच्या पक्षातले प्रश्न सोडवण्यासाठी, आमच्या पक्षात जर कुणी चुकला तर त्याला शिक्षा करण्यासाठी सुनेत्रावहिनी पवार या सक्षम आहेत. कुणी आमच्या पक्षामध्ये लुडबुड करू नये एवढीच विनंती आज आपल्या माध्यमातून आज आम्ही करतोय. ह्याच्या पुढे जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका टिप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल. तर राष्ट्रीय अध्यक्ष निवडी दरम्यान घटनेत बदल करण्यात आल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केला. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी शशिकांत शिंदेंचे सगळे आरोप फेटाळून लावले. मला पण काल कळलेलं आहे की पक्षाच्या घटनेमधून 2 या ठिकाणी बदल करण्यात आले. त्या बदलामध्ये अल्पसंख्याक आणि ओबीसी हा रद्द करण्यात आलेला कळतोय. पक्ष विभाजन झाल्यानंतर सुद्धा अजितदादांनी प्रामुख्याने ती काळजी घेतली होती की त्यांनी आपली भाजपचे झालेला अलायन्स असताना सुद्धा त्यांनी स्वतःची एक ओळख ही पुरोगामी विचाराचीच करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ही आहे आमच्या पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशन मधलं 28.1. त्याच्यामध्ये SC, ST, OBC, मायनॉरिटी, किसान, लोकल बॉडी जितक्या काही सेल आहेत ते ह्या 28 मध्ये ऍड केलेले आहेत आणि त्या निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेले आहे. हाच कागद दाखवून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. तर पक्षाच्या घटनेबाबत होणाऱ्या आरोपांवर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एबीपी माझाचा संपादकीय कार्यक्रम कॉफी विथ कौशिकमध्ये काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया. आज कोणीतरी एका महाभागाने असं सांगितलं की आम्ही दिलेल्या घटनेमध्ये SC, ST, OBC याचा उल्लेखच नाही. 27व्या पानावरती फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे, 28व्या पानावरती आहे. आपल्याकडे मी पाठवतो, आपण बघा. पण सोयीस्करित्या एकच पान वाचायचं आणि दुसरं पान वाचायचंच नाही आणि त्याच्यामुळे आमच्याबद्दल मनात संबंध महाराष्ट्रामध्ये दूषित वातावरण करायचं, हे जे काही विकृत घाणेरडं राजकारण चाललंय याचा पर्दाफाश आजच झाला. कारण ते दाखवण्यात आलं. हे जे काही जोडलं जात आहे आता अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, पहिल्या दिवशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी बारामतीला घोषित केलं CIDची इन्क्वायरी. त्या खात्याचे मंत्री राम नाईक आणि मुरलीधर मोहोळ बारामतीला आले. तिथेच त्यांनी ती स्वायत्त संस्था आहे त्याची चौकशी घोषित केली. मी तिसऱ्या दिवशी ज्याला पहिल्यांदा माध्यमाशी बोललो कराडला, तिथे म्हटलं की चौकशी घोषित केली, ताबडतोब चौकशी यावी. पण सतत म्हटलं गेलं आम्ही मागणीच नाही केली. राष्ट्रवादीकडनं डिझाईन बॉक्स या मीडिया कंपनीचं काम थांबवण्यात आलंय.